अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जसं संक्रांतीचा सण जसं श्रेय वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो। कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरामध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते। आता बोरन्हाण म्हणजे काय, तर बोरन्हाण या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे। बोराने घातलेली अंघोळ, बोरं म्हणजे बोरं आणि न्हाण म्हणजे अंघोळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी व कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, संक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, अशी बोरन्हाणविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला करदिन म्हणजे किंक्रांत आहे। किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते। तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे म्हणजे किंक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकता। खरं तर या दिवशी आवर्जून बोरन्हाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरन्हाण हे करावं। किती वर्षापर्यंत करायचं, तर आपल्या घरातील एका वर्षाचं बाळ असतं तर 5 वर्षापर्यंत तुम्ही बोरन्हाण घालायचं आहे। आता मुलांना बोरन्हाण घालू शकता, तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करायचं आहे। एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरन्हाण हे मुलाचं मुलीचं दोघांचंही करतात। शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते। जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केले जाते। लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट, खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते। यालाच आपण बोरन्हाण असे म्हणतो। मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं। मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटलं जाते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबत बदलत्या ऋतुचक्राचे त्याच्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते। म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सुदृढ बनत असतं, त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे। तर बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात। सायंकाळी तुम्ही 4, 5, 6 वाजता तुम्ही मुलांना बोरन्हाण घालू शकता। तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरण घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढायची, आजूबाजूला सर्व लहान मुलांना बोलवावे। तसेच काही स्त्रियांनी तुम्ही बोलवू शकतात, 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत। आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटाई वगैरे काहीतरी अंथरायचं, त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे। म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची ना, त्याला बोरन्हाण घालायचं आहे ना, त्या मुलाला तिथे पाटावर बसवायचं। पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, तर मुलाला कोणत्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलींना कोणत्या रंगाचे पोरकर घालायचे, फ्रॉक घातला जातो, त्यापर्यंत बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात। मुलांना बासरी, मुकुट, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात। ते दागिने आपल्याला घालायचे आहेत। या शृंगारामुळे तुम्ही आपली बालमूर्ती अधिकच खुलून दिसते। आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे। पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्यांचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल तर बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं। जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीही गरज नाही, तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता।
बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतं, मुलं रडतात. त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. मग 1 वर्षापासून पुढे आपल्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपली उत्सव मूर्ती बोरन्हाणासाठी तयार झाल्यानंतर त्या मुलाला पाटावर बसवायचं, भोवती गोल करून बाकीच्या मुलांना बसवायचं. कारण जेणेकरून आपण मुलांना जे साहित्य अंघोळ घालणार आहोत, ते साहित्य त्यांनी खाली पडलेलं ते सहज वेचता येईल, झेलता येईल, त्यासाठी खाली ते बसवायचं. ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरन्हाणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. जसे की चिरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, हरभरा, चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश ह्या बोरन्हाणामध्ये केला जातो. तुम्ही आधीच तयारी करून ठेवू शकतात. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावर तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी मापटं असतं याने ह्या साहित्याने डोक्यावरती टाकतात. त्याने अंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली बोरन्हाणाविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान केलेले असतं तो रंग आपल्या संक्रांतीला वर्ज करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही आहेत. तसे तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात. त्यामुळे आपलं बाळ अधिकच जास्त छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे घाला, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणून. बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरी चालतील. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आणि बाळाला ज्या पदार्थाने अंघोळ घातली ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहे. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे. ते खायला देऊ शकतात किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं, कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हाऊन निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं पण बोरन्हाण असंच करा. तुम्ही रथसप्तमीपर्यंत बोरन्हाण हे कधीही करू शकतात. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर माहिती आवडली असेल तर नक्कीच, नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथं संपते. श्री स्वामी समर्थ.